आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं, त्यासाठी एक बिझनेस रिलेटेड मॅगझिन बिझनेस आयडल्स गौरीजींची मुलाखत घेणार आहे. बिझनेस आयडल मॅगझिन साठी गौरीजींची मुलाखत? येस, तू खरं बोलतोस? हो, मी अजिबात मस्करी करत नाहीये. अरे इमर्जिंग एंटरप्रेन्योर म्हणजे इमर्जिंग बिझनेस वुमन म्हणून गौरीजींची मुलाखत घेणार आहे. मी रॅन्डम मेल चेक करत होतो तेव्हा मला दिसलं आणि त्यांचा फोन पण आला होता. वाव गौरी, कॉंग्रॅच्युलेशन्स. Really, it's a big achievement. Good job. अभिनंदन गौरी. अरे पण काय हे मासिक? अगं नंदाई, ज्या व्यक्ती शून्यातून विश्व निर्माण करतात किंवा स्वतःची अशी नवी ओळख निर्माण करतात त्यांना बोलवतात हे. म्हणजे इतरांना प्रेरणा म्हणून मोठमोठ्या बिझनेसमन आणि बिझनेस वुमनच्या मुलाखती छापतात. म्हणजे गौरीजींसारख्या बिझनेस वुमनचे प्रयत्न इंटरनॅशनल लेवलला पोहोचतात. अगं बाई, या मॅगझिनने दखल घेणं म्हणजे विषयच संपला. गौरीजींचं नाव बिझनेस वर्ल्ड मध्ये सगळीकडे पोहोचणार आहे. गौरीजी, कॉंग्रॅच्युलेशन्स. पुष्पा, खरं तर ही गुड न्यूज आहे बरं का? है ना गौरी, तुझ्या कष्टांचं चीज झालं बघ आता. अरे चंदू, बघत काय राहिलास? काहीतरी घेऊन ये ना तोंड गोड करायला. जा. हा आणतो आणतो. पण झालंय काय? म्हणजे गौरी इंटरनॅशनल मेळ झाली काय? मग ते अंतर, ते मंतर, इमॅजिन ते मी सांगतो एंटरप्रेन्योर काय असतं, पण तुम्ही आधी तोंड गोड करा. जा लवकर. हा असं म्हणतो. अंतर काय ते? अंतर चंदू. गौरी, कॉंग्रॅच्युलेशन्स. सुहा, तू असं निघून जायला नको होतस. यू ब्लडी लूजर. तू त्या मेलला कॉंग्रॅच्युलेट करतोयस आणि मी काय करायला हवं होतं मला सांगतोस? हा, काय करायला हवं होतं मी? सुहा, माझं ऐकून तर घे प्लीज. ऐकून घेऊ? हा, काय ऐकून घेऊ?
माझा नवरा एवढा रिच मॅन त्या त्या पुअर मेडला कॉंग्रॅच्युलेट करतोय. तुला ना माझ्याशी काही घेणं देणंच नाहीये. तुला माझ्या रेप्युटेशनची काही पडलेलीच नाहीये. तुला सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही? हा, यू लूजर. अगं माझं ऐकून तर घे एकदा. मला माझा नवरा लूजर नकोय. काय काय सुहा, केवढ्याने बोलतीयस तू? घरातले ऐकतील ना सगळे. मला नाही फरक पडत, ऐकू दे. तू शांत हो बाळा. मी पण तेच सांगतोय तिला, पण तू मला शांतच करा रे. तुला तेवढंच जमतं. यु नो रेवती आंटी, मला शांत करणं एवढंच कॅलिबर आहे फक्त याचं. तू जा इथून. तू प्लीज जा. मी बोलते. सोहा, ये तू बैस. बैस इथे, प्लीज बैस. शांतो, का बोलतेस तू रोहितला? का रागवतेस अशी? खूप साधा आणि भोळा आहे तो रोहित. नाही कळत त्याला दुनियादारी. तू का रागवतेस अशी? मग मी काय करू रेवती आंटी, तुम्ही सांगा ना. करेक्ट आहे तुझं, पण काय करणार बाळा? हे लोक तुझ्या नवऱ्याच्या साधेपणाचा फायदा घेतात. आता बघ, रोहितनी एवढी मदत केली, एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या, आणि कोण कुठली ती अडाणी मेड ती अवॉर्ड्स घेऊन गेली. रोहितचं काय? तो आहे जागच्या जागी उभा, तिथल्या तिथे. हेच तर मला नकोय ना. पण करणार काय आता? नसतात काही लोक स्मार्ट. ती गौरी होती स्मार्ट, ती गेली रोहितच्या पुढे निघून. तुझा नवरा नाहीये स्मार्ट. नसतात काही लोक, आणि मग जग अशा लोकांचा फायदा घेत. रोहित तरी त्याला अपवाद कसा असणार आहे? घेतात लोक फायदा. कोण कुठली ती अडाणी मेड ती गेलीच ना रोहितला मागे टाकून पुढे. इमर्जिंग बिझनेस वुमन. आय अप्रिशिएट हर. कौतुकापुरता सगळं ठीक आहे ग, पण काय होतं सुहा, आता ती गौरी एवढी पुढे जाणार म्हटल्यावर इनडिरेक्टली तुझीच इमेज डॅमेज होणार. रोहितची वाईफ आहे म्हणून तुला माघार घ्यावीच लागेल अगं. नाही, आणि होतं असं. म्हणजे काय होतं की जर नवरा सक्सेसफुल नसेल तर बायकोलाच ऐकून घ्यावं लागतं, तिलाच माघार घ्यावी लागते, तिलाच मान खाली घालायला लागते, आणि हे सगळं करावं लागणार. आपल्या इथे जरा वेगळं आहे. ती कोण कुठली तिलपाट मेड, तिच्यामुळे तुझी घरातली किंमत शून्य होत. माझी किंमत का शून्य होणार? हा, मी नाही असं होऊ देणार. आणि मुळात आंटी, तिने प्रॉमिस केलंय ना रोहितला बिझनेसचं. हा, सो याचं काम होतं ना की सगळ्यांसमोर तिथे तिला म्हणायचं की मी पण येणार आहे तुझ्यासोबत इंटरव्ह्यूला, आणि मला पण इक्वली शेअर हवाय. पण याने काय केलं? त्याने तिला कॉंग्रॅच्युलेट केलं. म्हणजे तिला असं वाटेल की ह्याला बिझनेस नकोच आहे. करेक्ट आहे, करेक्ट आहे. असं वाटूच शकतं अगं तिला. कसं आहे, आयुष्यभर मेड म्हणून जगली ना ती. मानसिकता असते अशा लोकांची हीच, आणि ती आहेच अशी. ती कशीही असली ना तरी मला काही घेणं देणं नाहीये. पण मला लूजरची बायको म्हणून नाही जगायचं आयुष्यभर. नो वे. हो, पण त्यासाठी आता तुला चार्ज घ्यावा लागेल. तूच हे सगळं बदलू शकतेस सुहा. पण आता बिझनेस मागितला ना तर अवॉर्ड मिळालाय म्हणून मागितला असं म्हणतील. सो व्हॉट? मला बिझनेस मिळण्याची मतलब आहे. हो, खरं तर रोहितने बिझनेस मागण्यापेक्षा ना गौरीने स्वतःहून त्याला तो बिझनेस द्यायला हवा. व्हॉट डू यू मीन? ती देईल? ती देईल, पण तू तिच्याशी बोललीस तर. रोहित जर बोलला ना तर गुंडाळेल ती त्याला, आणि तिला जे करायचं तेच करेल. तिचा निर्णय बदलायच्या तू तिच्याशी बोल. वेळ वाया घालू नकोस. नाहीतर काय, परत वेळ निघून जाईल, आणि मग तुझ्या पुढे टॅग लागेल, लूजरची बायको. नाही, मी असं नाही होऊ देणार.
इमर्जिंग बिझनेस वुमन म्हणे. माय फूट. या घरात सुपर सक्सेसफुल एकच व्यक्ती असू शकते आणि ती म्हणजे रेवती पैठणकर. गौरी, सोहा मॅडम तुम्ही या ना. नो नीड. बाहेर ये. या ना. बाहेर ये. हो या ना प्लीज. सोहा मॅडम नक्कीच बिझनेस बद्दल बोलायला आले असते. काल मी रोहित सरांना म्हटलं होतं पण बेटी आल्या. सोहा मॅडम काही काम होतं का? तुला काहीच माहित नाही? एवढी सेल्फिश आहेस तू. आता सगळे कौतुक करत आहेत म्हटल्यानंतर टॉप ऑफ द वर्ल्ड वाला फील होत असेल ना तुला? ग्रेट समजत असशील स्वतःला, हो ना? इंटरव्ह्यू काय असतो हे माहितीये का ग तुला? युजलेस. किती अनग्रेटफुल आहेस ना तू. सगळे तुझं कौतुक करत होते, तिथे रोहित पण होता. तो पण तुझा बिझनेस पार्टनर आहे, पण त्याला नाही इन्क्लूड करून घेतलंस तू. हा, कालपर्यंत तर रोहितला सगळा बिझनेस हँडओव्हर करणार होतीस ना तू. आज सगळे कौतुक करतात म्हटल्यानंतर हवा शिरली डोक्यात. हा, ऍक्च्युली ना तू माझ्या रोहितचा यूज करून घेतलास आणि त्याला डिच करतीयस आता. तुझ्यासारखी चीप मेंटॅलिटीचे लोक असंच वागतात, माहितीये मला. सोहा मॅडम तुम्ही काय बोलताय? तुमचा गैरसमज होतोय. मी रोहित सर बिझनेस द्यावाच लागेल, कारण तू प्रॉमिस केलेस तसं. तू या घरची मेड असे विसरू नकोस. इव्हेंच्युअली आम्ही जे सांगणार आहोत ना तेच तुला ऐकावं लागणार आहे. ओके? तुला या घराची फार काळजी वाटते असं दाखवतेस ना तू. मग आमचं रिलेशन जर ब्रेक होत असेल ना तर त्याला तू जबाबदार असशील. ओके? मी रोहितला डिवोर्स पेपर आधीच पाठवलेत, माहितीये ना तुला? जर तू हा बिझनेस रोहितच्या नावावर केलास तरच आमचं रिलेशनशिप, कियांचं फ्युचर आणि रोहितचा जीव वाचेल. सो तुला लास्ट वॉर्निंग देते मी. ओके? तू ठरवायचंस आता काय करायचं ते. चला, अर्धी कामगिरी तर फत्ते झाली. शाबास रेवती. अर्धी कामगिरी? अर्धी का बरं? आई, सोहाने गौरीला बजावलाय की बिझनेस रोहितच्या नावावर कर. अर्थात मी सुचवलंय तिला आणि तिने अगदी तसं केलं. हो का ग? केलं तिने तसं? अरे वा. अगं मला लाडू आण लाडू रेवती. अगं रोहितनं काढून घेतला ना त्या मेडकडनं बिझनेस. झालंय ना मग आपलं काम. चल पार्टी करू. किती घाई असते तुला आई. काम पूर्ण तर होऊ दे. अजून माझं काम पूर्ण झालेलं नाहीये. मला तर बाई तुझं काही कळतच नाही. कधी म्हणते काम झालं तर कधी म्हणते नाही झालं. आई, हे चिप्स खाण्याऐवजी आणि बडबड करण्याऐवजी बदाम खात जा. त्याने तुझी बुद्धी वाढेल. तू रस्सी खेच खेळ माहितीये तुला? हो तर
शाळेत असताना खेळले मी. रस्सी खेचायला एकाच बाजूने जोर लावला तर खेळायला मजा येईल का? अगं खेळ काय मजा येण्याकरता खेळतात का? जिंकण्याकरता खेळतात. ही मजा घेण्यासाठी खेळते ना, पण खेळ तगडा व्हायचा असेल ना तर जोर दोन्ही बाजूने लावावा लागतो आई, तरच खेळात मजा येते. रेवती, तू आहे ना आता कोडी घालायला लागलीस बघ. मला तर बाई पटकन संपणारे खेळ आवडतात. आता दोन्ही बाजूनी ताकद लागेल म्हणजे मग ते खेळात वेळ जाईल ना ग. आई, पण दोन्ही बाजूनी जर समान ताकद लावली तर मोठी लढाई होईल, आणि मोठी लढाई म्हणजे मोठं नुकसान. अगं कसली लढाई, कसलं नुकसान, जर मला समजेल असं बोल ना बाई. आई, गौरीचा बिझनेस म्हणजे या लढाईतली रस्सी आहे. ही रस्सी जर सोहा एकाच बाजूने खेचत राहिली आणि गौरीने सोडून दिली तर काही उपयोग होणार आहे? काही मजा येणार आहे? अजिबात नाही. मजा तेव्हाच येईल ज्यावेळेस एका बाजूनी सोहा रस्सी खेचेल आणि दुसऱ्या बाजूनी गौरी. मग काय, या खेळात घरातले इन्व्हॉल्व होत, मग फाटाफूट ताटातूट, मग घराची वाट लागली. अगं पण मग सोहा हारली तर ती निघून जाईल ना. जाऊ दे ग, मला काय फरक पडतोय? फार फार तर एक मूर्ख पैठणकर या घरातून कमी हो. मला या छोट्या मोठ्या गोष्टीत पडायचंच नाही. मला या घराला पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं बघायचंय. अगं मग कर ना, लवकर कर. ही वेळ नाहीये. आता फक्त झाडाच्या मुळाशी विषाची पावडर टाकली. हे पैठणकर नावाचं झाड मरू दे. हे मेलं ना की मग त्याच्यावर घाव घालायचं आणि ते तोडून टाकायचं मुळासकट. पुष्पा, ए पुष्पा, ए उठ. काय कामधंदे सोडले का तू? काय यार तुझं, तुला माझं सुख बघवत नाही का? इतकं छान स्वप्न बघत होतो मी. ऐक ग, आणि तू हाक मारून उठवतोयस. तुला माहितीये असं गुलाबी थंडीत मस्त गुलाबी स्वप्न पडतात. कोणाला सांगतोय? जाऊ दे, तू आवर, मी स्वप्न पूर्ण करतो माझं. अरे तुला काय लाजबीज वाटते का रे? स्वप्न पूर्ण करायची असतात ना, ते उठतात आणि जागेपणी स्वप्न पूर्ण करतात. उठ. अरे पण आधी बघावं लागतं ना काय स्वप्न आहे, त्याशिवाय कळणार कसं? तर मला स्वप्न बघू दे, तू आवर. केवढा आळशी आहेस रे. आता बिट्टीच्या आवाजात का ओरडतोयस? अरे तीच आली आहे. पुष्पा मामा, काय झालं बिट्टी? पार्टनर, इमाजी अंतर म्हणजे पनीर काय? काय? पार्टनर, इमाजी अंतर पनीर म्हणजे काय? तुला कोणी सांगितलं विचारायला? कोणी सांगितलं? अच्छा, चंदू शेठ कॉफी हवी आहे. हा हा लगेच आणतो. ए थांबा. बिट्टी ये, बस इथे. पुष्पा मामा, ते असतं इमर्जिंग एंटरप्रेन्योर. म्हणजे काय माहितीये? मग तेच तर विचारायला आलीये तुला. तुम्हाला माहितीये का चंदू शेठ? ए
आंटी, आईने आता नवीन बिझनेस सुरू केलाय की नाही? बिझनेस खूप कष्टाने मोठा केलाय. मग अशा कष्ट करणाऱ्या आणि कष्ट करून बिझनेसची प्रगती करणाऱ्या लोकांना अशा काही संस्था असतात ज्या पुरस्कार देतात. पुरस्कार म्हणजे बक्षीस ना? हो, बक्षीस, पण मोठं बक्षीस, याहून मोठं. आता आई चांगलं काम करते की नाही, म्हणून आईची निवड केली. आता आई आणखी चांगलं काम करेल. तुझ्या शाळेत असतं की नाही तसंच, चांगला अभ्यास करणार, चांगले मार्क मिळवणार, मग तू पुढच्या वर्गात जाणार. मग मी अजून चांगला अभ्यास करणार. व्हेरी गुड. तसंच आई पण आणखी मेहनत करणार आणि खूप यशस्वी बिझनेसमॅन होणार. मग आईचा सुद्धा फोटो येणार पेपरमध्ये. खरंच येईल फोटो? मग मी शाळेत सगळ्यांना सांगेल की माझ्या आईकडे ना मॅजिक आहे, मॅजिक, बुट्टीचं मॅजिक.